तर आम्हालाही काहीतरी वाटेल, कारण जे जे मागतो आजपर्यंत मिळत मनोगत साहेब घेत असताना शेवटचे 2-3 माझी विनंती आहेत. अक्कलकोटला आलेला माणूस हा गाणगापूरला जातोच आहे आणि गाणगापूरचा रस्ता DLP संपलेली आहे. अक्कलकोट दुधनी रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे. माझी विनंती आहे साहेब, त्या रस्त्याची अक्कलकोट गाणगापूरला जायचा रस्ता, तो दुधनी रस्ता आपण पुनर्बांधणी करून द्यावं, तो नवा रस्ता बनवून द्यावा, याच्यासाठी आपल्याला विनंती करतो. वळसंग ते तांदूळी जो हैदराबाद हायवेला कनेक्ट होतो, हा 22 किलोमीटरचा रस्ता त्यात मंजूर झाला नाही. माझी विनंती आहे, तेवढा एकच पॅच आपण ठेवू नये, तर तोही आपण मंजूर करून द्यावा ही विनंती करतो. आदरणीय साहेब, गडबडीत माझ्याकडून एक मागणं राहून गेलं, जे माझं, सुभाष बापू, विजय मालक आणि देवेंद्रदादा कोटे आमचं चौघांचं सामूहिक एकत्रित मागणं आहे. आणि तुमच्याशी ताई डिस्कशन झालं नाही, पण तुमचीही संमती आहे असं गृहीत धरून दोन्ही खासदारदायांचं सोलापूर शहराच्या रिंग रोडची मागणी खूप वर्षापासूनची आहे आमची. कारण खूप वेळा, कित्येक वेळा बाहेरच्या बाहेर आम्हाला पुण्याला जायचं आहे, आम्हाला विजापूरला जायचं आहे, हैदराबाद रोडला जायचं आहे आणि अनावश्यक हेवी व्हेकल असतील, आमच्या वाहतूक असेल, तो सोलापूर शहरात जातात आणि खूप सारे ऍक्सिडेंट सोलापूर शहरात घडतात. माझी विनंती आहे साहेब, आमच्या सगळ्यांकडून आपण सोलापूर शहराला रिंग रोड एक द्यावं ही विनंती. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मला आता 2 मागण्या ज्या केल्या, वळसंगी ते तांदूळवाडी 22 किलोमीटर 150 कोटी याची मंजुरी केल्याची मी घोषणा करतो. अक्कलकोट ते दुधनी 26.5 किलोमीटर 100 कोटी रुपये तोही रस्ता मंजूर करतो. आणि ही गोष्ट खरी आहे की गाणगापूरचा रस्ता पुन्हा खराब झाला, त्याला क्रॅक्स पण पडलेले आहेत आणि त्याचे पण आदेश मी पुन्हा नव्याने त्याला दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोही रस्ता लवकरच चांगला होईल. जे मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आज आहेत. एक म्हणजे सोलापूर साऊथ स्पर, म्हणजे सोलापूरचा रिंग रोडला मी मान्यता देतो आहे. 1455 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर. अक्कलकोटच्या आणि सोलापूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.